तर नमस्कार मित्रांनो, माझी लहानपासूनची ते आत्तापर्यंतची माझी लाईफ आणि त्यामध्ये कोणकोणते संघर्ष करावे लागले ते सांगणार आहे. तर मी एक गरीब घरातली मुलगी. माझे वडील आणि आई दुसऱ्यांच्या घरामध्ये कामाला जायचे. आई दुसऱ्यांच्या घरी भांडी घासायची, झाडू, लादी, कपडे ही कामं करायची. पप्पा दुसऱ्यांच्या घरी शेतामध्ये काम करायचे. असं करून मला आणि माझ्या छोट्या बहिणीला सांभाळत होते. आणि आमचं घर लाकडाचं होतं. छोटीशी झोपडी होती, त्यामध्ये आम्ही राहायचो. नंतर मी पहिलीमध्ये गेली. थोडासा माझा खर्च वाढला. पहिली ते चौथी मला जसं तसं आईवडिलांनी शिकवलं आणि मी पण मग शाळेतून शनिवारी सुटली की संध्याकाळी शेतामध्ये आईबाबासोबत कामाला जायची. अवनी शिकायला, भात लावायला, कापायला. असं करत करत मग मी पण थोडी थोडी शिकली. नंतर मी 5वीमध्ये गेली. बहाडोली शाळा सगळ्यांना माहीतच असेल, नूतन विद्यालय बहाडोली. या शाळेत मी 5वीला ॲडमिशन घेतलं आणि तिथे फक्त एकच वेळ शाळा असायची आणि एक वेळ मी शाळेहून सुटली की संध्याकाळी शेतावर पप्पांसोबत कामाला जायची. रोज जोपर्यंत शेतामध्ये काम चालू असायचं तोपर्यंत मी पप्पासोबत कामाला जायची. एक वेळ शाळेत, एक वेळ शेतामध्ये काम करायची आणि होमवर्क असायचा तो रात्री पूर्ण करायची. कधी कधी खायचे पण एवढे हाल व्हायचे ना, खूप असं डोळ्यात पाणी यायचं. आणि आमच्या घरी लाईट नाही, काय नाही. रॉकेलचे दिवे असायचे, त्यावर मी अभ्यास करायची आणि मला जे पैसे भेटत होते कामाचे ते सर्व मी घरात द्यायची. मग मला काय चांगलं लागलं ते घेऊन द्यायचे. असं करत करत मी 10वी पूर्ण केली. अजून थोडी जबाबदारी वाढली. मग एक वेळेवरून शाळेतून आली की एक वेळ कामाला कधी कधी उशीर व्हायचा. शाळा सुटायला मग धावपळ करत जायचं घरी आणि जेवायचं पण नाही, उपाशी पोटी तसंच कामावर शेतात जायचं. असं करत करत मग आईवडिलांना थोडी मदत पण व्हायची. आणि कामावरून आली की परत घरातली कामं करायला घ्यायची. पाणी तर एवढं लांब होतं की पाणी भरायलाच रात्र व्हायची. आणि मग आई जेवण करायची. मग मी जेवून परत अभ्यासाला बसायची. असं करत करत मग 10वीची बोर्ड एक्झाम जवळ आली. मग कामाला जायची बंद झाली आणि अभ्यासाकडे लक्ष दिलं. क्लास असायचे एक्स्ट्रा, परत घरी एवढा अभ्यास असायचा. बोर्ड एक्झाम दिली आणि मग रिझल्ट लागलं तर मला चांगले मार्क भेटले होते. 74.40% मला भेटले होते. घरचे पण खूप खुश होते, मी पण खुश झाली. मग पप्पाने ठरवलं कॉलेजला जायला. 11वीला जायचं म्हटलं तर हातात फोन पाहिजे. मग मी काम केलेलं ते आणि पप्पांनी असं मिळून मला 7,000चा सॅमसंगचा फोन घेऊन दिला आणि मी मनोरमध्ये लाल बहादूर शास्त्री ह्या कॉलेजला ॲडमिशन घेतलं. नंतर मग तिथून माझं प्रेम प्रकरण सुरू झालं. 11वीत काही नाही, 12वीपासून माझं प्रेम प्रकरण सुरू झालं आणि ती माझी लव्ह स्टोरी मी पुढच्या व्लॉगमध्ये सांगणार आहे.